सुंदरत दानव में विठमरे सुंदरत दानव में विठमरे कर कटावरी के बोने कर कटावरी के बोने सुंदरत दानव विठमरे सुंदरत दानव विठमरे कर कटावरी के बोने रत दानव बेट वारे रत दानव बेट वारे कर कटावरी देवोने कर कटावरी देवोने रत दानव बेट वारे रत दानव बेट वारे कर कटावरी देवोने
तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हे मी सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हे मी सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हे सर्व सुख तुका म्हणे माझे काही न त्रिमुख आवाविले काही न त्रिमुख आवाविले काही न त्रिमुख आवडीने तुळसी हार गळा गळा तुळसी हार गळा कदेने तांदळा तुळसी हार गळा तुझी हार तुझी हार कदेने तांदळा तुझी हार अवड निरंतर हे नाद अवड निरंतर हे नाद अवड निरंतर हे गान तुळसी हार गळा गळा तुळसी हार गळा कदेने तांदळा कदेने तांदळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुझी हार तुळसी हार गळा कदेने तांदळा तुझी हार तुळसी हार तुळसी हार कुमार कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार कृष्ण हरे जय जय कृष्ण हरे कृष्ण हरे
रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साज पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी नाते गोडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणा विठ्ठली आवडी 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 म्हणा विठ्ठली आवडी सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वरण गुण देती नाही रूप वरण
पाहता पाहणे तुझी सारुनिया सारुनिया पाहता पाहणे तुझी ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योत तिही मूवी मूर्ती विटेवरी तिही मूवी मूर्ती विटेवरी विटेवरी तिही मूवी मूर्ती तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे तुझी सारुनिया वावा पाहता पाहणे तुझी सारुनिया सारुनिया पाहता पाहणे तुझी सत्यज्ञानानंद गगनाचे प्रबंध सत्यज्ञानानंद गगनाचे प्रबंध सत्यज्ञानानंद गगनाचे प्रबंध सत्यज्ञानानंद गगनाचे सत्यज्ञानानंद गगनाचे Hare
गगनाचे प्रावरण सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारुण्या ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योत ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योत तिही उभी मूर्ती विटेवरी तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारुनिया पंढरीच्या देवराया
वृक्ष दावीन तयाची टीका वाचिता ज्ञानदेवी अतिमूर्ती आणि ब्रह्मभावा नमस्कार माझा तया ज्ञानदेवा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक माझा पाया या वारकरी संताचा वारकरी सत्यज्ञानानंद गगनाचे प्राभरण नाही रूप वर्ण गुण जेथे तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे सारुण्या निरूपणा करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकांची मायबाप अशा अनेक लक्षणाने युक्त असणारे श्रीमंत श्री महावैष्णव भगवान ज्ञानोबराय यांचा 3 चरणाचा अभंग या ठिकाणी सेवेकरता आपल्या समोर निवडलेला आहे, गायलेला आहे, म्हणून दाखवलेला आहे. अभंगाच्या माध्यमातून महावैष्णव भगवान श्री ज्ञानोबराय आपल्या आराध्य देवतेचा खऱ्या अर्थानं तटस्थ आणि स्वरूप लक्षणानं परिचय देतात. विठ्ठल गेल्या 18 दिवसापासून आपला हा संगमेश्वर पायी दिंडी सोहळा दर मजल करत इथपर्यंत गोवैकुंठ पंढरपुरामध्ये नवमीच्या दिवशी ना अष्टमीला आपण पंढरपुरामध्ये खऱ्या अर्थानं विसावलेलो आहोत. आनंदाच्या वातावरणामध्ये सगळ्या अगदी VIP खऱ्या अर्थानं सोय आपल्या या सोहळ्यामध्ये करत ही सगळी मंडळी पंढरपुरामध्ये अष्टमीच्या दिवशी येऊन थांबलेली आहेत. नवमी, दशमी, आज हरिदिनी आणि उद्या द्वादशीचा महापर्व काळ पारणं सोडून आपण परतीच्या प्रवासाकडे मार्गक्रमण करणार आहे, वाटचाल करणार आहे. प्रथमतः पायी चालणाऱ्या सर्व वारकऱ्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात, साष्टांग दंडवत. सर्व मंडळी आपली लहित खुर्द भगवान पांडुरंग परमात्म्याकडे खऱ्या अर्थानं वारीच्या निमित्तानं सर्वांचं आपलं येणं होतं. आणि हा आपला संगमेश्वर पायी पालखी सोहळा आपण सर्वजण ग्रामस्थ खऱ्या अर्थानं संयोजनानं नियोजनानं आपण घेऊन येत आहात. आपल्या सर्वांप्रती खऱ्या अर्थानं मी कृतज्ञता भाव व्यक्त करतो. साहेब, एक वाक्य मी बोलून जाईल. चांगला संकल्प अंतःकरणामध्ये जन्माला येण्याकरता अंतःकरणही तेवढं व्यापक असावं. आणि हा व्यापक दृष्टिकोन आपण सर्व ग्रामस्थांनी अंतःकरणामध्ये रुजवला आणि त्याला आज एकसद विचारांच्या माध्यमातून आपण या वारीच्या माध्यमातून खत पाणी घालून हा वटवृक्ष खऱ्या अर्थानं मोठ्या पद्धतीनं फोपावत आहे. आणि म्हणून आमचे डॉक्टर साहेब असतील, आदरणीय साहेब असतील, आदरणीय आमचे सनमित्र बाळासाहेबजी महाराज जाधव असतील, प्रशांतजी महाराज कोटकर असतील, हा सर्वांचा खऱ्या अर्थानं हा मिलाप, सर्वांचं संयोजन नियोजन, ग्रामस्थ गावातील महाराज लोक आपल्या गावातल्या कुठल्याही एका कार्यक्रमाला उपस्थित असते किंवा त्यांनी त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, नियोजन केलं. शिंगाल महाराज त्याला एक वेगळं वेटेज असतं, एक वेगळी खऱ्या अर्थानं एक
साज असतो त्याला. आणि त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं आमचे ज्येष्ठ गुरुबंधू बाळासाहेब महाराज जाधव असतील, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आहेत, त्याचप्रमाणे आपल्या प्रशांतजी महाराज खोतकर आपल्या ते परिसराचं भूषण आहे. आणि मृदंगावरती खऱ्या अर्थानं मृदंग बोलतो अशी खऱ्या अर्थानं कला ज्यांच्या बोटामध्ये, सरस्वती ज्यांच्या बोटामध्ये वास करते, ती आदरणीय आपले सर्वांचे आदरणीय सचिनजी महाराज चौधरी आहे. आदी करून सर्वांप्रती मी खऱ्या अर्थानं कृतज्ञता भाव व्यक्त करतो. सर्वांप्रती आदर आहे, सर्वांप्रती श्रद्धा आहे. तसंच या दिंडी करता आलेल्या महाराष्ट्रातील खऱ्या अर्थानं फार गोड गळ्याचे, अतिशय गोड आवाज, सुरेल आवाज आदरणीय आमचे सनमित्र ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय सोमनाथ बाबा आहे. बाबांच्याही प्रति कृतज्ञता भाव व्यक्त करतो. महाराज आपलं नामदेव महाराज, हर्षद महाराज, आमचे करण महाराज आदी करून ही सगळी महाराज मंडळी सर्वांप्रती मी कृतज्ञता भाव या ठिकाणी व्यक्त करतो. सर्वांप्रती आदर आहे. एक अर्धा पाऊण तास मला जाधव महाराजांनी सांगितलं निरूपण करायचंय. अभंग असा माझ्याही कानपाठच आहे प्रशांत महाराज. मी आता मोबाईल वरती पाहिला आणि मग पाठ केला. थोडस ज्ञानोबारायांच्या अभंगावर बोलायचं म्हणजे ते शिवधनुष्य उचलण्यासारखं आहे. कोणी उठेल ज्ञानोबारायांच्या अभंगावर बोलेल एवढं सोपं ज्ञानोबारायांचं फिलॉसॉफी तत्वज्ञान नाही. ते सर्वात अवघड परंपरेतलं तत्वज्ञान साहेब हे माझ्या ज्ञानाईचं आहे, माझ्या मालदीचं आहे. तुम्हाला पण धन्यवाद. ते माझा खेळ करून टाकते त्याचं असं काही होणार नाही. माझ्या गोड आहे सगळं वातावरण आहे. आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतं त्याचा जरूर उल्लेख केला पाहिजे. काका भोसले मोटार गॅरेज बर्ग कारखाना यांनी ही आपल्याला खऱ्या अर्थानं ही निवाऱ्याची सोय, त्यांचं खऱ्या अर्थानं टाळ्या वाजून आपण स्वागत केलं पाहिजे. आज जर आपण पाहिलं साहेब तर फार अवघड आहे. पाऊस म्हटलं की आता काही ते न बोललेलं बोलतो सगळ्यांना ती माहित आहे. पण एक अनुकूलतेमधला परमार्थ आपण करत आहोत. आणि आतमध्ये मला साहेबांनी दाखवलं स्वच्छ जागा आहे, सुंदर बनवलंय, ते आपल्या करता बनवलंय. जाताना पांडुरंगाकडे त्यांच्याबद्दल काहीतरी चांगलं मागून जा. आयुष्यभर अशीच वारकऱ्यांची सेवा करावी त्यांनी अशी, आणि त्यांच्याबद्दल त्यांच्या कुटुंबाबद्दल देवाकडे काहीतरी चांगलं मागत चला. वारीचा पर्व काळ आहे. वारी आज एकादशी आहे. तसं भूपाळीचा अभंग निरूपणाकरता घ्यायला पाहिजे होता, पण तो मला आठवला नाही म्हणून या अभंगाची मी नियुक्ती केली. वारी फार सुंदर आहे. वारी ही संकल्पना भगवान शंकरजी पासून अवघ्यात चालत आलेली आहे. मी जास्त वाहतो त्याबद्दल करत नाही, संक्षिप्त बोलतो, संक्षिप्त मांडतो. आणि अभंगाचा अतिशय अल्प वेळामध्ये माझ्या अल्पबुद्धीनं थोडासा भाव आपल्या समोर प्रगट करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर्वांगाची कान करून ऐका फक्त. हे काही साप्त्यातलं कीर्तन नाहीये. इथं चांगलंच ऐकलं पाहिजे. तीर्थ आहे, क्षेत्र आहे. त्यावरती वक्त्यानंही दर्जेदार सांगितलं पाहिजे आणि आपला कानही दर्जेदार ऐकण्याकरता तृप्त झाला पाहिजे किंवा तो असा दिला पाहिजे. आणि म्हणून ही वारी ज्ञानोबारायांतर खरं वारीला स्वरूप ज्यांनी दिलं त्या महात्म्यांचं नाव आहे आदरणीय सचिन महाराज, नारायण महाराज. नारायण महाराज म्हणजे माझ्या तुकोबारायांचे चिरंजीव. ज्ञानोबा तुकोबा हे जे भजन आज आपण आपल्या ओठावरती आपल्या वाणीवरती आहे हे फार मोठे उपकार आहे. तसं तुकोबाराय वैकुंठाला जाण्याचं कारण आहे तेच आहे बरं का, नारायण महाराजच आहे, प्रशांतजी महाराज. तुकोबाराय सहजासहजी एवढ्या लवकर वैकुंठाला गेले नसते गेले आणि जाऊच त्याने नको जायला पाहिजे होतं. ज्ञानोबारायांसारखं त्यांनी समाधीमध्ये संजीवन राहायला पाहिजे होतं शिकाल महाराज. पण जिजाऊच्या पोटामध्ये गर्भ होता आणि तो गर्भ म्हणजे ज्ञानराजांचा अवतार होता. तुकोबारांना वाटलं, तुकोबारांचा भाव उद्या नारायण महाराज येतील, उद्या माझा मुलगा येईल, माऊली माझ्या उदरी येतील आणि मुलानं बापाची सेवा करायची असते की बापानं मुलाची करायची असते. कसं आहे तुमच्याकडे, मुलानं उद्या नारायण महाराज माझी सेवा करतील म्हणजे माऊलीच माझी सेवा करतील, वरचणीचं पाणी आल्याला जाईल, उलट होईल. तत्क्षणी निर्णय घेतला, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. तुकोबारायांनी वैकुंठ गमन स्वीकारलं. ऐका, अभ्यासपूर्वक बोलतोय, तपोल कल्पित अजिबात नाही. आणि मग
नारायण महाराजांनी देहूवरनं निघावं. मागची मंडळी आहे का? नारायण महाराजांनी देहूवरनं निघावं, देहूवरनं तुकोबारायांच्या पादुका गळ्यामध्ये घालाव्यात, आळंदीला यावं, आळंदीला आल्यानंतर ज्ञानराजांच्या पादुका जवळ घ्याव्यात, गळ्यामध्ये घालाव्यात आणि भजन करत करत निघावं. लोक म्हणायचे नारायण महाराज कोण आहेत? नारायण महाराजांनी सांगावं ज्ञानोबा तुकाराम. तेव्हापासनं ही भजनाची आदरणीय बाळासाहेब महाराज ही अव्याहत परंपरा आज ती म्हणतोय. आणि आज आपल्या प्रत्येकाच्या ओठावरती माझ्या ज्ञानाईचं आणि तुकाईचं नाव आहे. विठ्ठला विठ्ठला. वारी हा एक फार मोठा धर्म आहे देवा. आज जर पाहिलं, आज ज्या क्षेत्राकडे आज गलिच्छ या दृष्टीनं सर्व समाज पाहतोय ते राजकारण, जातीवाद प्रचंड फोफावताना दिसतोय. पण या जातीवादाला समाप्त करण्याचं जग व्यवस्थेमध्ये या जगाच्या पाठीवर एकमेव साधन आहे, ती म्हणजे माझी वारी. ज्ञानराजांची वारी, पंढरीची वारी, आळंदीची वारी, त्र्यंबकराजांची वारी, दादांची वारी, ही तुकोबारायांची वारी. तसं नाही होत देवा. अनेक प्रकारच्या जाती धर्मातले लोक वारीमध्ये येतात, असतात, आहेत. कुठल्याच गोष्टीची तक्रार नाही देवा. 11 वाजता जेवायचा घरी टाइम असतो माझा. जर घरातल्या माणसाने जेवण 8:30ला दिलं तरी सुद्धा दादू महाराज माणसाची मानसिकता खराब होते. पण आज किती मागव पुढे होते वारीमध्ये, कसं आपण सहन करतोय. कधी कधी प्रतिकूलता भोगावी लागते, सहन करावी लागते. पण कधी तक्रार आली का? आली नाही. ही सर्वस्वी स्त्रिय सचिन महाराज आपल्या वारकरी संप्रदायातल्या संतांकडे जातात. त्यांनी पायाभरणी करतानाच त्या मूल्यांची एवढी प्रभावी केलेली आहे की त्या मूल्यांची कधी ढासळणी होणार नाही, कधीच होणार नाही, कधीच होणार नाही. प्रत्येक जाती धर्मातले लोक वारीमध्ये असतात आणि मला असं वाटतं या लोकांनी हा पवित्र आणि श्रेष्ठत्व अशा प्रकारचा गुण हा आमच्या वारकऱ्यांचा घेण्यासारखा आहे. आणि म्हणून त्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन व्हावं हा ज्ञानराजांचा अट्टहास आहे. थोडस चिंतन अवघड आहे, पण थोडस कधी कधी अवघडही ऐकलं पाहिजे. ज्ञानोबाराय आपल्या आराध्य देवतेचा परिचय करून देतात. उपासकाला उपहास वेगळा आहे आणि उपहास वेगळा आहे. उपासकाला आपल्या उपास्य देवतेचं यथार्थ स्वरूप माहित हवं. कसं बोलू का तुम्हाला? ज्याची सेवा करायची ना आपल्याला, तुकोबारायांच्या वृत्तीप्रमाणे आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना देवा सुख नवरे सुख नाहे. तेने विना देवा सुख नवरे. तेने विना देवा सुख नवरे सुख नाहे. तेने विना देवा सुख एक देव आपल्याला करून घ्यायचा आहे. याच्या पुढे जाऊन बोलेल 33 करोड देवता आपल्या धर्मामध्ये आहेत ते मान्य आहे आम्हाला. कारण ज्याप्रमाणे भक्तानं इच्छा धारण करावी परमात्म्याला त्याच्याकरता तसं व्हावं. अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी आकाशी, देखिले मी आकाशी. पापर गुण देवी करू, पापर गुण देवी करू ना बाणले कळे. अनंत रूपे अनंत वेशे देखिले जाते, देखिले जाते. बापरम्मा देव, बापरम्मा देव गुण बाळले कळे. अनंत रूप आहे, अनंत वेश आहे. माऊली म्हणतात दुसरं एक प्रमाणे महाराजांचं अनंत अवतार
एकच भाव स्पष्ट करायचा आहे मला. देवाची अनंत रूप आहे. माझ्याकडे लक्ष द्या, खाली पाहू नका. ज्याप्रमाणे भक्तानं इच्छा धारण करावी, होय भक्ती केला तैसा, तुमच्या सगळ्यांच्या पाठातलं प्रमाण आहे. तर पूर्वी धरावी ती इच्छा. पण या परमात्म्याच्या दोन स्वरूपांचं वर्णन शास्त्रानं, वेदानं, संत वाङ्मयाने आपल्या समोर ठेवलेलं आहे, मांडलेलं आहे. आपल्या आराध्य देवतेचा परिचय ज्ञानोबा या अभंगाच्या माध्यमातून करत आहे. उपासकाला उपास्य देवतेचं यथार्थ स्वरूप कळावं याकरता ज्ञानराजांचा अट्टहास आहे. आपल्याला माहित नाहीये, माऊली महाराजांचं प्रमाण आहे, शंख करसे ज्याच्या नावे त्याचे नावच नाही ठावे. आपण फक्त सेवा करतोय, पण देवाचं यथार्थ स्वरूप 99% लोकांना माहित नाहीये. 1% राहिले संत, त्यांनाच माहित आहे. मी का बोलतोय? दोन लक्षणानं परिचय देवाचा केलेला आहे, करून देता येतो. एक आहे तटस्थ लक्षण, कोटकर बाबा, आणि दुसरं आहे स्वरूप लक्षण. दोन्ही मधला भाव मी स्पष्ट करतो. तटस्थ लक्षण म्हणजे ते लक्षण कधी देवाच्या ठिकाणी असतं तर कधी नसतं, त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. आणि स्वरूप लक्षण काही पण झालं, पण ते भगवान परमात्म्याला सोडून ते कुठे राहत नाही, याला स्वरूप लक्षण म्हणतात. मी अजून त्यातला सुंदर भाव आपणासमोर मांडेल. ज्यांच्या डोक्यामध्ये टोपी आहे ते सचिन महाराज. काय? ज्यांच्या डोक्यामध्ये टोपी आहे ते सचिन महाराज. हे तटस्थ लक्षण झालं. मग सचिन महाराजांच्या डोक्यामध्ये जेव्हा टोपी नसते तेव्हा ते सचिन महाराज नसतात का? बोला, लवकर बोला. म्हणजे कधी आहे तर कधी नाही, हे तटस्थ लक्षण झालं. आणि स्वरूप लक्षण म्हणजे काय? जे सुंदर पखवाज वाजवतात ना, रमेश महाराज सुंदर पखवाज वाजवत नाही, म्हणजे ते लक्षण गुण हा गुणीच्या आश्रयावर असतो. थोडस किचकटे पण ऐका. तसं ते सुंदर पखवाज वाजवतात, ते कालही वाजवत होते, ते आजही वाजवत आहेत कर्ण महाराज, आणि ते उद्याही वाजवणार आहे. सचिन महाराज सुंदर पखवाज वाजवतात. पखवाज वाजवणं म्हणजे हे त्यांचं झालं स्वरूप लक्षण. आता थोडं अजून सोपं सांगतो. तटस्थ लक्षण म्हणजे काय? देवाचं तटस्थ लक्षण आहे आणि देवाचं स्वरूप लक्षण आहे. जो विटेवर उभा आहे तो विठ्ठल आहे. राम अवतारामध्ये देव विटेवर उभा नव्हता, तेव्हा त्याच्याकडे काय होतं? धनुष्य होतं. चला पुढे. ज्याच्याकडे धनुष्य होतं तो राम आहे. कृष्ण अवतारामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे धनुष्य नव्हतं. अवतार बदलला, कार्य बदललं, लक्षण बदलली. राम अवतारामध्ये तो वेगळा होता, कृष्ण अवतारामध्ये तो वेगळा आहे, आणि विटेवर तो वेगळाच आहे. ज्याच्या हातामध्ये धनुष्य आहे तो देव आहे असं जर लक्षण केलं तर ते लक्षण तटस्थाकडे जातं. त्याचं लक्षण होऊ शकणार नाही. मग स्वरूप लक्षण कोण आहे? ज्याच्या चरणाजवळ लक्ष्मी आहे, लक्ष्मी वास करते, किंवा ज्याच्या चरणाजवळ सुख आहे, जो सुख रूप आहे, ते स्वरूप लक्षण. सुख रूप ऐसा तुझा
अशा लक्षणात देव आम्हाला कळवून द्यायचा आहे. जेवढा देव सोपा आहे तुमच्या दृष्टीनं, तुमच्या पद्धतीनं, तुमच्या मनानं, तेवढा देव सोपा नाही देव आहे. सर्वसामान्य लोकांना पंढरी कळत नाही म्हणून साधू संतांनी ही पंढरी दाखवली आहे. पंढरी याहीपेक्षा दुसरी वेगळी आहे देवा. नाचत प्रेमचंदे चालो लागलो सपाट एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. ती पंढरी वेगळी आहे. तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा, ही पंढरी वेगळी आहे देवा. ही पंढरी तुम्हा आम्हाला कळत नाही ना, तुम्हा आम्हाला समजत नाही ना, म्हणून ही पंढरी निर्माण केली देवी. ती कळत नाही. शाकाचंद्र न्याय बाळासाहेब महाराज शास्त्रामध्ये शाकाचंद्र न्याय म्हणजे असा, एखादी गोष्ट दिसत नाही ना आपल्या डोळ्यानं, मग त्याच्या शेजारी एखादी गोष्ट असते ना, मग सांगायचं त्या गोष्टी शेजारी जे दिसतं ना ते अलौकिक आहे ना, त्याकरता शाकाचंद्र न्याय हा शास्त्रामध्ये आलेला आहे. एखादी गोष्ट जर दिसत नसेल ती दिसण्याकरता दुसऱ्या गोष्टीचा वापर करावा, ती दाखवावी, याकरता हे सगळं आहे. ऐका माझ्याकडे लक्ष आहे. तटस्थ लक्षण आहे, स्वरूप लक्षण आहे. दोन प्रकारची भावना, दोन प्रकारची भूमिका वारकरी संतांनी मांडलेली आहे. देवडा चरणी वाजवितो वेणू, गोपिका रमणो स्वामी माझा, हे तटस्थ लक्षण. किंवा सुंदर ते ध्यान उभे विते वरी करकटेवरी ठेवून या, हे देखील तटस्थ लक्षण. अजून बोलू. राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशी कला लोकदिया, हे देखील तटस्थ लक्षण. महायोग पीठे तटे भीमरथ्या उगरम कुंडलिकाय दातुं मुनिंद्रय. शंकराचार्य जे वर्णन करतात ना, ते देखील तटस्थ लक्षण. स्वरूप लक्षणातलं एक प्रमाण आपल्या समोर ठेवतो आणि हा विषय समाप्त करतो. आनंद पोयो नित्य निरामयो, आनंद पोयो नित्य निरामयो, नित्य निरामयो. जे आनंदमय स्वरूप आहे ना, ते देवाचं स्वरूप आहे. माझ्याकडे लक्ष द्या. सुख म्हटलं की सुखाला विरुद्धार्थी शब्द काय आहे? तुम्हाला भुका लागल्यात का? असं काही नाही सांगा. सुखाच्या विरुद्धार्थी शब्द काय? डिक्शनरी पहा, मोबाईल मध्ये डिक्शनरी आहे. सुखाच्या विरुद्ध शब्द काय बाबा? काय? हा म्हणून पुढे जरा दुःख. आता मला सांगा, आनंद शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द काय? आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्दच नाही. आनंद हे जे तत्व आहे ना, हे माझ्या देवाशी निगडीत आहे. आनंद स्वरूपम हे देवाचं लक्षण आहे. देवाकडेच आनंद आहे. आपल्याकडे आनंद आहे का? आपल्याकडे फक्त आनंद एखाद्या माणसाचं नाव आहे, आनंद नाहीये. देवा आपल्याकडे सुख असू शकतं, आनंद नाहीये.
जर आनंद मिळायचा जर असेल ना तर तुम्हाला वारीत यावं लागेल आणि वारीमध्ये भजनामध्ये दंग व्हावं लागेल तर आनंदाची प्राप्ती आहे. आणि म्हणून आनंद असेल, सत्यत्व असेल, ज्ञानवंत असेल अशा स्वरूप लक्षणानं ज्ञानराज माऊली सर्वसामान्य समाजाला तटस्थ लक्षण सांगत असताना लोकांना तटस्थ लक्षणही समजतं, पण स्वरूप लक्षणाचाही खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जीवाला ज्ञान व्हावं याकरता अभंगाच्या पहिल्या चरणात परिचय करतो. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रभा, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रभा, सत्य ज्ञानानंद ज्ञानानंद सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रभा, सत्य ज्ञानानंद जवळ झुलती मिळती आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया नाही, रूप वर्ण गुण जेथे हे स्वरूप लक्षण आहे. जे ज्ञान स्वरूप आहे ना तो देव आहे. तेव्हा भगवान पांडुरंग परमात्मा विटीवर उभा राहिला. विठोबा नावाचा खऱ्या अर्थानं अविर्भाव परिष्कार सांगत असताना शास्त्रकारांनी फार सुंदर मांडलेला आहे. लक्षपूर्वक ऐका. 2-3 भाव मी तुम्हाला त्यामधले सांगतो. तुकोबरायांचाही सांगतो, उपनिषदामधलाही सांगतो आणि वेदामधलाही सांगतो. वेद असं सांगतं, विदा ठाणे न शून्यान लाटी गृह्णाति इति विठ्ठलः. हे वेद सांगते. हा वेदामधला सुंदर भाव आहे. मी थोडीशी त्याची फोड करतो, आपल्याला कळावं याकरता. मला माहिती आहे तुमच्या डोक्यावरून जाते नाही, पण डोक्यावरून नाही स्लॅब वरून जाते, पण हेच ऐकलं पाहिजे तेव्हा. विदा ठाणेन शून्यात लाती गुणाती इति विठ्ठलः म्हणजे विठोबा. विठोबा शब्दाचा अर्थच अशा प्रकारचा आहे. विद दशन म्हणत विद ददाती धातू आहे. विद म्हणजे ज्ञान आणि ठोबा म्हणजे आकार. ज्ञानानं घेतलेला आकार म्हणजे ज्ञानाला साक्षात फुटलेले हात पाय म्हणजे विठोबा आहे. तुकोबारांचं प्रमाण सांगू. विचा केला ठोबा, विचा केला ठोबा, विचा केला ठोबा, म्हणून नाव तो विठोबा, म्हणून नाव तो विठोबा, नाव तो विठोबा, म्हणून नाव तो विठोबा, म्हणून नाव तो विठोबा, म्हणून
कुंडलिका करता फक्त कुंडलिका करता विटेवर येऊन उभं राहिलेला आहे. एकाच्या कैवाडे मग उगवी बहुतांचे कोडे. कुंडलिका करता आला माझा विठू राजा आणि त्यामुळं फायदा असा झाला आपल्या जीवनाचे सुख दुःख आम्हाला देवा जवळ सांगता येतात. एक सांगू तुम्हाला, वर्षभर सुख दुःख जमून ठेवा. तुमच्या जीवनात दुःखच असतील किंवा तुमच्या जीवनात सुखच असेल मी असं म्हणणार नाही. सुखस्य अनंतरम दुःखम दुःखस्य अनंतरम सुखम हे येतच राहणार आहे. लक्षपूर्वक ऐका. सुखाची आणि दुःखाची अशी ना मस्त पिशवी भरून ठेवा, सुंदर बॅग भरून ठेवा आणि जेव्हा वारीला याल ना तुम्ही तेव्हा जीवनातले सगळे सुख दुःख माझे विठू रायाला सांगा. गावाकडच्या लोकांना सांगत बसू नका. गावाकडची लोक एवढी विचित्र आहेत, विचारताना रडून विचारतात आणि लोकांना हसवून सांगतात. काय जे असेल ना देवा, नाही तुमच्या देवाचा परिचय ना मग माझ्या ज्ञानाई जवळ माझ्या तुकाई जवळ सगळं सांगावं. सुख दुःख तुझं सांगो ते याला सांगा, या देवाला सांगा, तो करील त्याचं निर्मूलन. जगामध्ये दुसरं कोणीच नाहीये देवा. ना आई वडील, ना पाहुणे, ना भाऊ, कोणीच करत नाही देवा. तुकोबारायांनी आयुष्यामधल्या सगळ्या तक्रारी त्या देवाला सांगितलेल्या आहेत. याच्या पुढे जाऊन बोलू का? जेव्हा स्वतःच्या जीवनामध्ये काही विपरीत घडलं याला जबाबदार तुकोबारायांनी परिस्थिती नाही ठरवली. याला जबाबदार तुकोबारायांनी खऱ्या अर्थानं आपला भाऊ, आपली बायको, आपली मुलं, हा समाज याला बिलकुल खऱ्या अर्थानं जबाबदार धरलं नाही. सर्वस्वी जबाबदार देवाला धरलं. तुझे दास्य करू अनेक मागो खावया ठीक झाले जिने माझे पंढरी दया. अरे तुझी सेवा करतोय आणि पोट्या करता जर आम्हाला इतरत्र कोणाकडे भीक मागण्याची जर गरज येत असेल देवा, तुला लाज वाटते का देवा? तुला लाज? हे तुकोबारायांनी बोलावं. लाज वाटे मला तुमचा मनवी धाडस. देवाला सांगा ना देवा, तू ऐकेल दादा, तू ऐकेल. तुम्ही जर आपल्या शेजारच्या लोकांना, मित्र परिवाराला जर हे दुःख सांगत जर बसले ना, आपल्या दुःखाचं ही मंडळी खेळणं करतात. काका बरोबर आहे ना? तुम्ही नाराज आहे का? संतांना सांगितलं पाहिजे, नाहीतर मग एक तर देवाला सांगितलं पाहिजे. तू ऐकेल देवा, तू ऐकेल. तू आमच्याच करता आलाय. स्वरूपातनं तटस्थामध्ये तू आमच्या करता आलाय. सांगू माऊलींचं प्रमाण. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, कुंडलिकानं त्याला उभं केलं. ब्रह्म म्हणजे निर्गुण आहे, ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, म्हणजेच ज्ञान रूप आहे. पण याच ज्ञानानं आकार धारण केला आणि तो विद म्हणजे ज्ञान आणि ठोबा म्हणजे आकार. तो विटेवर उभा राहिला. तो आमच्या करता उभा भाविकासाठी, तो आमच्या करता आहे. त्याच्या जवळ यावं. जीवनातल्या चुकीच्या गोष्टी जर आयुष्यामध्ये जर घडलेल्या असतील ना वर्षभरामध्ये,
त्याचे पुढे जाऊन कान पकडावं देवा, कळत नकळत झालंय माझ्याकडनं, चुकलं असेल मला माफ कर, पण ती चूक मी पूर्ण परत करणार नाही, मला माफ कर देवा. तो माफ करेल तुम्हाला. पण जर जाणीवपूर्वक जर तुम्ही या गोष्टी जर करत असाल ना, तर देव नाही, देवाचा बाप सुद्धा आपलं कर्म माफ करणार नाही. अशाच प्रकारची व्यवस्था आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. जाधव महाराज प्रावरण म्हणजे पांघरून. ही व्यापकतेचे सगळे सिद्धांत ज्ञानोबराय देतात. एक एक पदावर 8-8, 10-10 दिवस बोलावे तेवढे व्यापक शब्द आहेत. मी अगदी थोड्या वेळात मानतोय. ज्ञानोबराय म्हणतात असा परमात्मा आहे ना, तो स्वरूप लक्षणानं सांगत असताना ज्याला रूप नाही, ज्याला गुण नाही, कुठल्याच गोष्टी नाहीयेत असं तत्व, ज्याला शास्त्रामध्ये शुद्ध ब्रह्म असं म्हटलं, मग माया विशिष्ट चैतन्यानं जो आकार धारण केला तो म्हणजे विठ्ठलचा पांडुरंग परमात्मा आहे. विज्ञान काही सांगतंय. माकडापासून मानव झाला, त्यांना म्हणावं माकडांनो तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही, मग जे बाकीचे माकडं राहिले ते का बरं राहिले? प्रशांत महाराज आपण कीर्तनकार आहात, आपण चांगले वक्ते आहात. 2-3 प्रकारच्या जाधव महाराज आपल्या उत्पत्तीच्या प्रक्रिया सांगितलेली आहेत. सर्वात अवघड तत्वज्ञान ज्ञानराजांचं आहे, म्हणून मी ज्ञानराजांचं शेवटला ठेवतो, बाकीचं सगळं सांगतो. भगवद्गीता असं सांगते, सप्त ऋषींपासून ही सगळी प्रजा झाली. महर्षये सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येशाम लोक इमा प्रजा. बाकीच्यांचं म्हणणं थोडंसं वेगळं. एकी केली जलचरे, एकी केली खेचरे, एकी केली भूचरे. ही वेगळी प्रक्रिया आहे. पण बुद्धिवंतांच्या बुद्धीची घमेंड जिरवणारी ज्ञानोबरायांची प्रक्रिया डोक्याला न समजणारी आहे. आपण तो अभंग माऊलींचा सगळेजण म्हणतो. शुद्ध ब्रह्माचं, शुद्ध चैतन्याचं सुना बाबा प्रतिबिंब हे मायेमध्ये पडलं. मायेमध्ये पडल्यानंतर एक ईश्वर उपाधीला प्राप्त झालं आणि नंतर मायेचा आणि ईश्वराचा विवाह झाला आणि मग हे जग माझ्या देवानं आणि मायेनं प्रसूत केलं. ज्ञानोबरायांचं प्रमाण एक एकटाची असोनी एकला, विश्वी विश्वाकार होऊनिया ठेला. मी एक आहे, मी अनेक व्हावं असा संकल्प मनामध्ये स्फुरला आणि मग हे जगत उत्पन्न झालं. ज्ञानोबरायांची प्रक्रिया तुम्हाला न समजणारी आहे, आम्हालाच कळत नाही, तेव्हा तुम्हाला कधीही कळणार आहे. देवा ऐका, ज्ञानोबराय काय म्हणतात. पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला वारीमध्ये सारखं भजन धूळ बळच करायला द्यावं लागतंय. पती जन्मला माझे उदरी, माझा पती माझ्या पोटी जन्माला आला. तुम्हाला नाहीच कळणार देवा, ते कळणे इतकं सोपं नाहीये. पती माझ्या पोटी जन्माला आला, नंतर तो मोठा झाल्यावर त्याच्याबरोबर मी विवाह केला आणि विवाह केल्यानंतर मग बाळ जन्माला घातलं. ही प्रक्रिया आहे. आळंदीला असताना डॉक्टर साहेब वेदांताचं चालतो बोलतो रूप म्हणजे डॉक्टर किसन महाराज साखरे आहेत, त्यांच्या जवळ बसून आम्ही या प्रक्रिया समजून घेतल्या. विठाला विठाला आळंदीमध्ये आजही अशीच खऱ्या अर्थानं भूमिका आहे. वेदांत सांगावा तो साखरे परंपरेनं सांगावा. मला माहिती तुमचं डोक्यावरून नाही पाहते, स्लॅबवरून जाऊ पाहिजे. वस्तुस्थिती हीच आहे, वस्तुस्थिती हीच आहे. चला, असं जे स्वरूप आहे ते देवाचं स्वरूप आहे. ज्ञानोबराय म्हणतात असं जे स्वरूप आहे ना ते मी मला अनुभवायचं आहे. आणि अनुभवता ज्ञानराज माऊली म्हणतात
अशा प्रकारचं सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण यतो वा इमानी भूतानी जायंती येन जातानी जिवंती ही अशा स्वरूपाचं खऱ्या अर्थानं जे तत्व आहे ना ते तत्व मी माझ्या डोळ्यांनी डोळे भरून पाहिलं. हरे श्री हरी